नमस्कार। आज बॉस्टन साठी खूप महत्त्वाचा असा दिवस आहे। आपले सर्व लाडके युवा चाळीसगाव विधानसभाचे आमदार उन्मेष भैयासाहेब पाटील आज बॉस्टनमध्ये एक सदिच्छा भेट निमित्त आले होते। खास करून उन्मेष भैया हे खूप डायनामिक एक असे व्यक्तिमत्व आहे आणि युवकांनी लीडरशिपसाठी त्यांना मेंटर मानावा असं एक व्यक्तिमत्व उन्मेष भैया म्हणून ओळखले जातात। अत्यंत डाऊन टू लेवल अर्थ मध्ये म्हणजे खूप मोठा असा एक संपर्क असलेला विधानसभा सदस्य जे लोकांच्या भावना युवकांच्या भावना अगदी चांगल्या व्यक्तीने ओळखत असतो। तर आज स्किल डेव्हलपमेंटच्या बाबीमध्ये काय काय नवीन काही घडामोडी होऊ शकतात त्या निमित्ताने ते बॉस्टनमध्ये आज आले होते आणि त्यांना बॉस्टनमध्ये त्यांचं स्वागत करताना आमचे पूर्ण टीम खूप आनंदी आहे। आम्ही छोटंसं एक उन्मेष भैयांचं परिचय या कॉन्व्हर्सेशन माध्यमातून सर्व बॉस्टन किंवा धुळेकर लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो। उन्मेष भैया आपलं खूप खूप स्वागत। उन्मेष भैया आपला एक छोटासा परिचय सर्वांना तसा माहितीच आहे, पण आपला परिचय एज्युकेशन क्षेत्रातलं आणि युवकांसाठीचं आपण स्वतः द्यावा एक आमची एक विनंती आहे। सर्वप्रथम आज मला आपल्या बॉस्टन कम्प्युटरला आपण जो या ठिकाणी स्वागत केलं, मी मनापासून धन्यवाद देतो। मला इथे भेट देऊन एक मनापासून आनंद वाटतो की धुळ्यासारख्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतला मेक इन इंडिया स्किलिंग इंडियाचा प्रोजेक्टचा अतिशय महत्वाच्या भागावर या ठिकाणी आपण ऍक्टिव्हली रोल प्ले करताय। मनापासून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू सर, थँक्यू। आणि हे करत असताना खऱ्या अर्थानं जे स्वप्न पंतप्रधान बघतायत त्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातून जे तरुण जे शोधतायत त्यातले तरुण मला या ठिकाणी आढळतायत आणि म्हणून यू टेक्नोक्रॅट्स यू डायनामिक पीपल विल डेफिनेटली मेक इंडिया। आणि म्हणून मी एक विधानसभेचा सदस्य म्हणून तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो। थँक्यू सो मच। आणि मला या ठिकाणी आज सांगायला आनंद होईल की एका बाजूला बेरोजगारी आहे, एका बाजूला शिक्षण घेतलेले तरुण पण आहेत, परंतु या सगळ्यांना बाजारात जे कौशल्य हवं ते कौशल्य त्यांच्या अंगी नाहीये। आणि म्हणून ते कौशल्य शोधून की ज्याची तिथे डिमांड आहे आणि तो डिमांड सप्लाय करत असताना त्या तरुणांना घडवणे आणि त्या अनुषंगाने कोर्स डिझाईन करणे, गव्हर्नमेंटच्या या प्रक्रियेतून अप्रुव्हल प्रोसेस घेऊन ऍप्लिकेट करून या ग्रास रूटला या योजना पोहोचवणे, डिजिटल इंडिया सारखा उपक्रम असेल, या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सक्षम लोकशाही तयार होते। जे स्वप्न मोदी साहेब बघतायत की पेपरलेस, ई गव्हर्नन्स, ट्रान्सपरंट आणि गतिमान प्रशासन, निश्चितपणे मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की मी तरुणांना एक आशावाद त्या ठिकाणी दिलेला आहे की खऱ्या अर्थानं युथ आर द पिलर, युथ आर द पॉवर, पण फक्त बोलून चालणार नाही, त्यांना घडवावं लागणार आहे। आणि घडवण्याच्या प्रक्रियेतला एक भाग म्हणून मी आज इथे भेट दिली की आपल्याला काही करता येईल का, त्यांच्या अडचणी काय आहेत, या सगळ्या माध्यमातून अडचणी समजून घेता येत आहेत, त्याबरोबर प्रोसेसमध्ये ऍक्च्युअली जे जे काही त्यांना अडथळे येत आहेत त्या काही शासकीय पातळीवर सोडवता येतील का, या सगळ्या अडचणी समजून घेऊन योजनेच्या अंमलबजावणीच्या अडथळे समजून घेऊन निश्चितपणे मी खात्री देतो की आज या भेटीमधून एक चांगला आउटपुट मिळेल। मनापासून मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। अजून एक महत्वाचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं सर का आता आपले चॅलेंजेस काय असलं पाहिजे? आणि जसं तुम्ही सांगत होते का इंटरनेट हा लोकांपर्यंत, तुमची आता इच्छा होती का लोकांपर्यंत आपण पोचायला हवं आणि त्यांना एज्युकेट करायला पाहिजे, तर आपला आता सर्वात महत्वाचा विषय कुठला असला पाहिजे असं काय वाटतं? मला असं वाटतं की जो पंतप्रधान मोदी साहेबांनी जो पहिला प्रोजेक्ट लॉन्च केला आहे की डिजिटल इंडिया, की सगळ्यात पहिले कॉमन मॅन, ग्रास रूटला असलेला सर्वसामान्य, मग तो लिटरेट असो इलिटरेट असो, तो पहिले आधी संगणक साक्षर झाला पाहिजे। आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं जे काय आपण टेक्नॉलॉजी तयार करतोय, जे काय आपण सगळ्या सर्वसामान्यांपर्यंत केंद्राच्या राज्याच्या योजना पोहोचवण्याचं स्वप्न बघतोय, मग त्या सबसिडीच्या असो, योजनेच्या असो, मग ते धोरणाच्या असो, त्या सगळ्या संदर्भात सगळ्यात पहिले तो संगणक साक्षर होणं गरजेचं आहे। आणि म्हणून त्या प्रोजेक्टची अंमलबजावणी जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण करू तेवढ्या पद्धतीने ग्रास रूटला या सगळ्या योजना पोहोचतील। आणि म्हणून तो प्रोजेक्ट सगळ्यात महत्वाचा। आणि दुसरा की जो नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी या माध्यमातून सेक्टर वाईज जे काही स्किल आहेत, ज्याची गरज आहे, ज्या ज्या क्लस्टरमध्ये ज्या कोर्सची गरज आहे, ज्या कौशल्याची गरज आहे, त्यानुसार
कोर्स तयार करून ऍफिलिएट करून त्यांना ट्रेनिंग देणे आणि त्यांना रोजगाराच्या प्रवाहात आणून सक्षम आणि स्वाभिमानी तयार करणे हा सगळ्यात महत्वाचा रोल असेल असं मला वाटतं. उन्मेषजी, आपण थोड्याच वेळात आम्हाला खूप महत्वाचं मार्गदर्शन केलंय आणि आम्ही आमच्याकडनं तुम्हाला आश्वासन देत आहेत का तुम्ही जेव्हा जेव्हा आमच्या टीमला हा देणार आम्ही तुमचा महत्वाचा रोल तिकडे प्ले करू. फक्त तुमच्यासारख्या मित्रांची आम्हाला गरज आहे जे आम्हाला पाठीवर थाप देतील आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी सहकार्य देतील. निश्चितच आम्ही हा महत्वाचा भाग आमच्याकडे म्हणजे खानदेश हा आमचा सर्व स्वप्न आहे का खानदेशमध्ये कसं स्किल डेव्हलपमेंट होऊ शकतो. तर त्याच्यासाठी आमची तळमळ सुरू राहील आणि तुमची जी मिळाली साथ आहे त्याच्या माध्यमातून निश्चित आम्हाला एक कॉन्फिडन्स आला आहे का देर इज समबडी बिहाइंड अस अँड वी शुड गो अहेड इन अ बिग वे. Definitely. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू सर.